नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या यशो मार्ग युट्यूब चॅनलवर. आपण बघत आहोत मित्रांनो, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार कायदा 1969 चा भाग 4. तर सुरू करूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 25. बघा, कलम 2 उपकलम 13 मधील वेतन या व्याख्येनुसार खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश वेतनात केला जात नाही? बघा, पर्याय घर भाडे, भत्ता किंवा गृहनिवासाचे मूल्य. ठीक आहे. पर्याय बी आहे प्रवास भत्ता किंवा प्रवास सवलत. पर्याय सी भविष्य निर्वाह निधीमध्ये नियोक्त्याने दिलेले योगदान. पर्याय डी वरील सर्व बाबी वेतनाच्या व्याख्येतून काय करण्यात आलेले आहे? वगळण्यात आलेले आहे. तर तुम्हाला याचं योग्य उत्तर माहित असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा मित्रांनो. तर चला याचं स्पष्टीकरण आणि उत्तर बघूयात. तर बघा मित्रांनो, एक महाराष्ट्र माथाडी व हमाल इतर श्रमजीवी कामगार कायद्याच्या कलम 2 उपकलम 13 नुसार वेतन म्हणजे पैशाच्या स्वरूपात व्यक्त करता येणारे मोबदले, परंतु यामध्ये गृहनिवास मूल्य, वीज पाणी पुरवठा, वैद्यकीय मदत, पीएफ आणि पेन्शन फंडातील नियोक्त्याचे योगदान, प्रवास भत्ता आणि कामावरून कमी करताना देय उपदान या गोष्टीचा समावेश होत नाही. ठीक आहे. तर म्हणून याचं योग्य उत्तर मित्रांनो काय असेल? पर्याय डी वरील सर्व बाबी वेतनाच्या व्याख्येतून वगळण्यात आलेल्या आहे. तर ह्या कुठल्या बाबी ते तुमच्याकडे जर नसतील तर ह्या लिहून घ्या तुमच्या नोट्स मध्ये. ठीक आहे. तर चला पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो. प्रश्न क्रमांक 26 बघा. या कायद्याच्या कलम 3 उपकलम 2 D1 नुसार ठरलेल्या वेळेत कामगाराचे वेतन मंडळाकडे जमा न करणाऱ्या नियुक्त्यावर किती टक्के अधिभार लावला जाऊ शकतो? तर पर्याय 5%, पर्याय बी कमाल 10%, पर्याय सी कमाल 15%, पर्याय डी कमाल 20%. तर योग्य उत्तर तुम्हाला माहित असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा मित्रांनो. तर चला बघूया याचं योग्य उत्तर आणि स्पष्टीकरण. तर बघा, महाराष्ट्र माथाडी हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार कायदा 1969 कलम 3 उपकलम 2 नुसार जे नियुक्ते वेळेत वेतन जमा करीत नाहीत त्यांना मंडळाकडे सरासरी मासिक वेतनाचा अनामत ठेवावा लागतो. ठीक आहे. तसेच सातत्याने कसूर करणाऱ्या नियुक्त्यावर दंड देय रकमेच्या कमाल 10% पर्यंत अधिभार आकारण्याचा अधिकार कोणाला आहे? मंडळाला. ठीक आहे. तर मग याचं योग्य उत्तर काय मित्रांनो? पर्याय बी कमाल 10%. चला बघूयात प्रश्न क्रमांक 27. कलम 4 नुसार राज्य सरकारला या कायद्याअंतर्गत कोणती योजना तयार करताना किंवा बदलताना कोणाशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे? तर बघा, पर्याय दिलेला आहे फक्त कामगार आयुक्त, पर्याय बी सल्लागार समिती, पर्याय सी केंद्रीय मंत्रालय, पर्याय डी फक्त जिल्हा दंडाधिकारी. तर तुम्हाला याचं योग्य उत्तर माहिती असेल तर मित्रांनो कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. चला तर बघूया याचं स्पष्टीकरण आणि उत्तर. बघा मित्रांनो, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार कायद्याच्या कलम 4 उपकलम 1 नुसार राज्य शासनाच्या अधिकृत राजपत्रात अधिसूचना काढण्यापूर्वी सल्लागार समितीशी चर्चा करून नवीन योजना तयार करू शकते, त्यात बदल किंवा ती रद्द करू शकते. ठीक आहे. तर बघा, आता कोणाशी सल्ला करावा लागेल? सल्लागार समिती. मग योग्य उत्तर काय असेल मित्रांनो? सल्लागार समिती, पर्याय. चला पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 28. बघा मित्रांनो, कलम 6 उपकलम 4 नुसार मंडळाच्या रचनेत नियुक्त्याचे प्रतिनिधी किंवा असुरक्षित कामगाराचे प्रतिनिधी यांचे प्रमाण कसे असते? तर पर्याय ए मित्रांनो, नियुक्त्याचे प्रतिनिधी कामगारापेक्षा दुप्पट असतात. पर्याय बी कामगाराचे प्रतिनिधी हे नियुक्त्यापेक्षा दुप्पट असतात. पर्याय सी दोन्ही सदस्य संख्या समान असते. पर्याय डी प्रतिनिधीचे प्रमाण निश्चित नसते. तर याचं योग्य उत्तर असेल तर मित्रांनो कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा तुम्हाला माहित असेल तर.
तर चला बघूया स्पष्टीकरण आणि उत्तर. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार कायद्याच्या कलम 6 उपकलम 4 नुसार माथाडी हमाल मंडळामध्ये नियुक्त्याचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य आणि सुरक्षित कामगाराचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य हे संख्येने समान असतात. ठीक आहे. तर राज्य शासनाचे सदस्य एकत्रित सदस्य संख्येच्या किती असतात? 103 पेक्षा जास्त नसतात. तर म्हणून याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी. दोन्ही सदस्य संख्या कशा असतात? समान असतात. ठीक आहे. चला बघूया प्रश्न क्रमांक 29. तर बघा मित्रांनो, कलम 7 उपकलम 3 अन्वये मंडळाला दरवर्षी आपला वार्षिक अहवाल राज्य सरकारकडे कोणत्या तारखेच्या आत सादर करावा लागतो? बघा, पर्याय दिलेला आहे 30 जून, पर्याय बी 31 ऑगस्ट, पर्याय सी 31 ऑक्टोबर, पर्याय डी 31 डिसेंबर. जर तुम्हाला याचं योग्य उत्तर माहित असेल तर मित्रांनो कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. चला तर बघूया मित्रांनो याचं योग्य उत्तर आणि स्पष्टीकरण. बघा मित्रांनो, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार कायदा 1969च्या कलम 7 उपकलम 3 नुसार मंडळाला प्रत्येक आर्थिक वर्षाचा 31 मार्च रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षाचा अहवाल हा 1 एप्रिल नंतर आणि त्याच वर्षाच्या 31 ऑक्टोबरच्या आत राज्य सरकारला देणे अनिवार्य, जो नंतर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहासमोर ठेवला जातो. तर म्हणून याचं योग्य उत्तर कुठलं आहे मित्रांनो? पर्याय सी 31 ऑक्टोबर. त्याची डेडलाईन किती? 31 ऑक्टोबर पर्यंत. ठीक आहे. चला बघूया पुढील प्रश्न क्रमांक 30. बघा मित्रांनो, प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे? कलम 9 उपकलम 2 बी नुसार जर एखादा सदस्य मंडळाच्या परवानगीशिवाय सलग किती बैठकांना गैरहजर राहिला तर राज्य सरकार त्याला पदावरून हटवू शकते? तर पर्याय 2 सलग बैठका, पर्याय बी 3 सलग बैठका, पर्याय सी 5 सलग बैठका, पर्याय डी एकही बैठक चुकवल्यास. ठीक आहे. तर याचं योग्य उत्तर तुम्हाला माहित असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की टाईप करा मित्रांनो. तर चला बघूया याचं स्पष्टीकरण आणि उत्तर. चला बघा मित्रांनो, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार कायदा 1969च्या कलम 9 उपकलम 2 बी अंतर्गत राज्य सरकारला सदस्य पदावरून काढून टाकण्याचा अधिकार प्राप्त आहे, जर तो सदस्य मंडळाच्या पूर्व परवानगीशिवाय सलग 3 बैठकपेक्षा जास्त काळ अनुपस्थित राहिला असेल तर. तर म्हणजे आपलं योग्य उत्तर काय येईल मित्रांनो? पर्याय बी सलग 3 बैठका. चला बघू प्रश्न क्रमांक 31. अनुसूचीच्या नोंद क्रमांक 9 नुसार खालीलपैकी कोणत्या कायद्याअंतर्गत स्थापित कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये काम करणाऱ्या हमालांना हा कायदा लागू होतो? तर पर्याय ए महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960, पर्याय बी महाराष्ट्र कृषी उत्पन्न विपणन नियमन कायदा 1963, पर्याय सी अन्न सुरक्षा मानके कायदा 2006, पर्याय डी भूमी संपादन कायदा 1894. तर याचं योग्य उत्तर तुम्हाला माहित असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की टाईप करा मित्रांनो. चला बघूया याचं स्पष्टीकरण. मित्रांनो, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार कायद्यातील अनुसूची नोंद क्रमांक 9 मध्ये स्पष्टपणे नमूद आहे की महाराष्ट्र एग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग रेग्युलेशन ऍक्ट 1963 अंतर्गत स्थापित बाजार किंवा उपबाजारांमध्ये लोडिंग, अनलोडिंग, वजन करणे, भरणे, शिवणे, शॉर्टिंगचे काम करणाऱ्या मजुरांना हा कायदा संरक्षण देतो. तर याच्यात स्पष्ट दिलेलं असल्यामुळे कुठला कायदा आहे मित्रांनो? हा 1963 मध्ये असलेला पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र कृषी उत्पन्न विपणन कायदा 1963.
चला पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 32वा. कलम 2 उपकलम 5 नुसार नियोक्त्याच्या कुटुंबाच्या व्याख्येत खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होतो जो त्याच्यावर पूर्णपणे परावलंबी असून एकत्र राहतो? बघा, ए पती पत्नी, मुलगा मुलगी. ठीक आहे. पर्याय बी आई आणि वडील. पर्याय सी भाऊ आणि बहीण. पर्याय डी वरील सर्व व्यक्ती जर नियुक्त्यावर पूर्णपणे आश्रित असतील तर. तर याचं योग्य उत्तर तुम्हाला माहित असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की टाईप करा मित्रांनो. चला बघूया स्पष्टीकरण. महाराष्ट्र माथाडी हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार कायदा 1969 च्या कलम 2 उपकलम 5 नुसार फॅमिलीच्या व्याख्येत नियुक्त्याची पत्नी पती, मुलगा मुलगी, आई वडील, भाऊ किंवा बहीण यांचा समावेश होतो. अट अशी की ते नियुक्त्यासोबत राहत असले पाहिजे आणि उपजीविकेसाठी पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून असले पाहिजे. कलम 2 उपकलम 12 नुसार कुटुंबातील सदस्यांना कामगार या व्याख्येतून वगळण्यात आलेले आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपले आजचे प्रश्न समाप्त झालेले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा मित्रांनो. भेटूया लवकरच पुढील भागात. धन्यवाद.